नमस्कार, मी डॉक्टर जयश्री शनिक पाटील, बेड डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सांगली। आज जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज खरंच खूप अभिमान वाटतो मराठी असल्याचा, कारण मराठी भाषा एवढी समृद्ध आहे की जी आपल्याला स्वप्नांच्या पलीकडे घेऊन जाते। संस्कार, समृद्धी आणि समज यांचा संगम म्हणजे मराठी। मराठीचा गोडवा अवीटच आहे। मराठीमधला आदर, मराठीमधली आपुलकी, मराठीमधून बोलताना वाटणारा जो मनाचा आनंद आहे, तो आनंद एक वेगळाच आनंद असतो। आणि म्हणून मला सर्वांना सांगायचं आहे की आपली मराठी आपण जपूया, आणि नुसती जपून चालणार नाही, तर रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मराठीचा वापर होणं गरजेचं आहे। आज ChatGPT, AI किंवा ग्रोकच्या जगामध्ये सगळे स्क्रीनला थोडेसे ॲडिक्ट झालेले आहेत सर्वजणच आपण, आणि मग अशा वेळी मराठीचा थोडासा विसर पडायला नको याचं भान असणं गरजेचं आहे। कारण मराठीला 3 ऑक्टोबर 2024 रोजी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, आणि तमाम आपल्या मराठी माणसाची छाती अभिमानानं फुलून आलेली आहे। आणि म्हणूनच आज नुसते आपल्या देशात नव्हे तर जगभर जिथं जिथं आपला मराठी भाषिक आहे, तिथे तिथे आज मराठी भाषा दिन या जागतिक मराठी भाषेचा गौरवाचा उत्सव चालू आहे। आणि सर्वत्र कुठं कविता वाचन चालू आहे, कुठं संमेलनं चालू आहेत, कुठे विचारांचे आदानप्रदान चालू आहे। खूप उत्सव असा हा साजरा होत आहे। आणि आपले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकरांचा जन्मदिवस म्हणून हा जागतिक मराठी भाषा दिन आपण साजरा करत आहोत। तर मराठी भाषेच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। मराठी जपूया, मराठी लिहूया, आणि मराठी जर आपल्याला खूप समृद्ध करायची असेल तर मराठी वाचन खूप महत्त्वाचं आहे। तुमच्याकडे किती पैसा आहे याला महत्त्व नाही, पण शब्दांनी तुम्ही किती समृद्ध आहात याला महत्त्व आहे। आणि शब्दांची समृद्धी हवी असेल तर वाचन महत्त्वाचं आहे। आणि आज ह्या मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं मला सर्वांना तुम्हाला नम्र विनंती करायची आहे की तुमच्या आवडीचं का असेना, रोज एक मराठी पुस्तक तुम्ही वाचणं गरजेचं आहे। आणि तरच खऱ्या अर्थानं आपण मराठी असल्याचा आपल्या सर्वांना खरंच अभिमान वाटेल। आणि मी मराठी असल्याचा खूप अभिमान वाटतो। मराठी भाषेतलं लिखाण खूप समृद्ध आहे, व्यक्त व्हायचं माध्यम हे मराठी खूप सुंदर माध्यम आहे। तर अशी ही आपुलकीची, आदराची मराठी भाषा। परत एकदा सर्वांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।